एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। आमदारांनी एकनाथ शिंदेंची समजूत काढल्याची माहिती देखील सूत्रांकडून समोर आलेली आहे। आमदारांच्या मतांशी एकनाथ शिंदे हे सहमत झाल्याचं कळतंय। फडणवीसांसोबत शिंदेंची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। तर आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। अगदी काल संध्याकाळपर्यंत हा संपूर्ण सस्पेन्स कायम होता आणि अवघ्या काही तासांआधी शपथविधीच्या काही तासांआधी हा सस्पेन्स आता संपल्याचं दिसतंय। या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडनं। कपिल, एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय। नक्कीच आत्ताच्या घडीला सर्वात मोठी बातमी आहे। एकंदरीत काल रात्रीपर्यंत आपण पाहिलं होतं का सस्पेंड ड्रामा चालू होता आणि एकंदरीत एकनाथ शिंदे त्यांचं गट काय करणार ह्याकडे सर्व लक्ष होतं। पण काल रात्री खूप उशिरा रात्रीपर्यंत अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि आपण सत्तेत राहिलं पाहिजे, सत्तेत राहून आपण विकास कामं केली पाहिजे आणि सत्तेत राहणं किती गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। आपण मेहनत घेतलेली आहे, एवढा मोठा पक्ष उभा केलेला आहे आणि पक्षासाठी आणि विकास कामासाठी आपण सत्तेत राहणं गरजेचं आहे असा एक सूर आमदारांचा होता आणि त्या अनुषंगाने समजूत काढलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आणि ते सहमत झालेले आहे। त्यांनी ते आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात असं एक समोर आलेलं चित्र आहे। त्यामुळे एकंदरीतच एक आमदारांना जो सूर होता का सत्तेत येणं त्या सुराशी सूर मिळवलेला आहे एकनाथ शिंदेंनी असं आपण बोलू शकतो। त्याचबरोबर आपण काल संध्याकाळी पाहिलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास अर्धा तास एक चर्चा झालेली आहे आणि ह्या चर्चामध्येही सकारात्मक काहीतरी मार्ग निघालेला आहे अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींमुळे एकनाथ शिंदे आज संध्याकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला हजर राहतील आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि सरकारमध्ये समाविष्ट होतील। नक्कीच कपिल, तर आजच्या शपथविधीच्या सोहळ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। धन्यवाद कपिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आज एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। आमदारांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढल्याचं कळतंय आणि आमदारांच्या मतांशी एकनाथ शिंदे हे सहमत असल्याचं कळतंय। सत्तेमध्ये राहणार असल्याचा निर्णय हा एकनाथ शिंदेंनी घेतलेला आहे आणि एकनाथ शिंदे आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। फडणवीसांसोबत फक्त अजित पवारच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असं कळत होतं, मात्र आता एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील।